बघा ह्या किती कामाच्या बाया आहेत त्या. दुपारची 1 वाजता आली अजून हिचं धुणं भांडीच होतंय. मग काय करायचंय? सासू नसली का नाही ह्यांची अशीच आयुष्य असती. नवरा काय बोलत नाही न काय बोलला की निघते मी माझ्या माहेरला. पहिले शानी. अग पप्पा मम्मीला बोललं की पप्पाला या घरात राहायचं नाही काय. कळला का? काय मी काय बरोबर आहे. घराच्या बाहेर काढते काय पप्पाला? मग काय जावा बघल तेव्हा पप्पा संग भांडण झाले की जाते माझ्या मी माहेरला. लय शाना. ही घाण केलंय कुणी? ही काय सोफ्यावरच हे सगळं कवर घाण करून टाकले तुम्ही. तूच घाण करते ना. तूच असं गाडीत बुडवून येते त्याच्यावर असं लावती आणि असं मला लावती. लय बोलती. शानी. मला काय काम कमी येते का? मग आम्हाला पण काय काम कमी येते काय? शाळेत जायचं अभ्यास करायचा म्हणजे. थांब तुझं आजीलाच नाव सांगतो. कामच कर नाही तू अजिबात. थांब तुझं आजीलाच नाव सांगतो. जसं आजीला असं खवळायला लागतो का नाही तुला? दुपारची 1 वाजता अजून काय मला सुधारणा जा. अजून ते किचन कट्टा साफ करता ते भांडी धुवायचे जा. मगापासून ह्याला तू असं करत बसली. हे आहे चॅप्टर. बघा की एक काम सांगितलं होतं तुला तर केलं का? बरं झाडून कोण? काढ खालचं. मी झाडून काढाय का पुरी आहे काय? असं लिहिलंय का पुरीने झाडून काढायचं आणि पोराने झाडून काढायचं नाही? पोराने झाडून काढायचं नसतं. 1 तास झालं फक्त एवढेच कपडे आहेत. 1 तास झालं वाळू घालते एवढेच कपडे आहेत. का कपडे वाळव घालत होती का कपडे तयार करत होती? कपडे तयार करत होती मी. 7, 8, 9, 10. कपडे तयार करत होती काय? तर थंडी पडली मरणाची गार लागते आपली वर म्हणलं मस्त पैकी फक्त हळू घालावी जरा असं गरम- फक्त गरम 22च वाटतंय. कपडे आहेत. फक्त 22. ऊन पडलंय की मरणाचं. तुला कुठे थंड वाजती ग? जाऊन खाली बघ जा की घरात जाऊन बस. घरात उलटून आम्हाला पंखा लावा वाटतंय. ती अशी असते ती काय काय येडी थंडीत. 2 पांघरून अंगावर घेणार आणि फॅन लावणार आज्यात खालनं असा पाय बाहेर काढणार. ते तू करते तू. आमच्या घरात काही असे आहे वा दिव्या आणि ह्यो काय हे गणेश एक. हे तसलं नसतं हे आपण करते करत. ही हाय का नाही? 2 पाहू दे. 3 एकतर पांघरूनच घ्यायचं नाही नाहीतर पांघरून घेऊन जा. हळूच त्याच्या गुदडीतनं पाय बाहेर काढते बघा अशी. की तो काय अशीच करते हो काय आमची मम्मी. घे जरा हे तर वाटते की अगं जीवाला. काय लाज पीज हाया बिया शरम. काय नाही मला तसले शरम नाही ना बिरम नाही ना हाया नाही ना बिया नाही. सासू कुठे गेली काय केली नाही तर अशी चिचली असती. काय कुठे चिचली गेली आहे? काय माहिती. चिचती आहे. आजी- आणि असा ठ्याचा बहिणी चांगला असा खणखणी झणझणीत मिरचीचा त्या सासूचा आणि खाऊ घालीन सांगाय. आजीलाच नाव सांगतो असं म्हणते तू आजीला. आजीलाच नाव सांगू. आजी कशी आहे ना असं घेईल कचा 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 चिरून. म्हणलं चांगला ठ्याचाच बनवी कुणाचा? तुझ्या आजीचा. माझ्या आजीचा. येऊ दे की आजी तो तिथंच गेली दिसते मला इथं. तो घेऊ दे. येऊ दे मी पण बघतीस तुला. चल आता खाली बाद झालं. बघ किती किचन कट्यावर राडा जा खाली. थंड वाजते आणि ह्यांना काम सांगले लिकर काय काम करत नाही ती म्हणते ती मी कुठं काम करायचं असतं का? पण आम्ही मी करायचंच नसतं. पण आमची पोरं कामच करत नाहीत ती. पण आमचं वय अरे, करायचं असतं. आई कशी खाऊ घालती लेकरांना करून. ते आईचं कर्तव्य आहे खाऊ घालायचं. आमचं वय आहे का अजून ते काम करायचं. आई म्हणते लेकर माझं बारका हाय बारका असतं त्याला कळत नसताना सुद्धा आईला कळतं काय पाहिजे ते. आणि मग मोठं झाल्यावर काय झाडून काढलं म्हणून बिघडतं काय? अरे तर मी लयच कालवा करायला लागली. तर झाडून काढावं लागते मला. आणि झाडून काढायला मी 2 तास लावणार. झाडून काढायला 2 तास आणि परत फरशी पुसून घे 1 तास. चालते की. 3 तास कर. हं? आणि मग कुणी पुसायची फरशी? कोणी पुसायचं? मी नसतो पुसत फरशी. तोच पुसायची. मी नसतो पुसत. मी काम घर कुणाचं आहे? मला माहित नाही. मम्मी पप्पाचं आहे. पप्पाचं. तुझ्या कोणाचं आहे? बापाचं आहे. माझ्या बापाचं नाही. तुझ्या नवऱ्याचं आहे. मी माझ्या बापाचं घर नाही ते तुझ्या बापाचं घर आहे. तू साफ कर झाडून काढ सगळं कर. मम्मी बर तू जा आमच्या घरात ना. आम्ही साफ करतो आम्ही समज करतो. काय तर जेवाय कर की अगं जरा. थांब ती काय म्हणते ऐकू दे मला काय. तू निघून जा घरात ना. मी न पप्पा आणि आजी राहतो आपलं आणि दीदी. हं. तू निघून जा. तुझ्या तुझ्या कोणाचं घर नाही नाही. तुझा निघून. शहाणा माझ्या नवऱ्याचं घर आहे. मी कोणाला हा मग घर पुसून गेला काय होतंय? सगळ्यांना घराच्या बाहेर काढीन.
घर पुसून गेला का होतंय मग? ते तुझ्या बापाचं घर आहे तो साफ आजीला करायचं. आ, घरच्या बाहेर मग कशाला राहते माझ्या बापाच्या घरात? म्हणून म्हणलं मी माझ्या नवऱ्याच्या घरात राहते. मग तुझ्या नवऱ्याचं घर घे की पुसून मग. म्हणून म्हणलं मी माझ्या नवऱ्याच्या घरी राहते, तू तुझ्या बापाचं घर पुसून बिसून चकाट बिकाट कर. मी माझ्या बापाचं घर पुसतो आधी तुझ्या घरात बाहेर हो. म्हणून म्हणलं लय छान आहे. चला हे असाच बडबड करत असते. ही बडबड करत अशीच राहणार आहे. कवा जाते आमच्या घरात बाहेर? तुला बाहेर काढते की आधी? मी नसतो मा बापाचं घर आहे ना म्हणलं राहतोस तू. तुझं लग्न झालं का नाही तुला ना गांडीवर पाय देऊनच बाहेर काढते बघ. थांब जरा. हे माझ्या बापाचं घर आहे. म्हणून म्हणलं हा लय छान आहे. का आता तूच म्हणली की माझ्या बापाचं घर आहे. म्हणून म्हणलं तू आणि तुझी बायको इथनं हकलून बाहेर काढते बघ. काय हे माझ्या बापाच घर आहे ना? म्हणून म्हणलं लय डांगडिंग करायला लागलाय. तरी अशीच बडबाडी आहे आपल्या. चला टाटा बाय बाय. असंच बडबड करत राहणार आहे.